दिनाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। हात वर करू, हात वर करू, हात वर यस सगळ्यांनी यस पाठीमागे आजी ओके हा चला माता की भारत माता की काली माता की दुर्गा माता की राम सीता की बोल भारत माता की। मी म्हणाल नाद नाही करायचं, तुम्ही म्हणायचं स्त्री शक्तीचा नाद नाही करायचा, शक्तीचा संबंध कसं होतं? हा बोला एकदा जेवढा जोश आहे, जेवढा ताकद जेवढी बाहेर काढायची जोरात बसण्याचं जागर नाद नाही करायचं। ओके पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। ओके बिनधास्तपणे तुम्हाला इथं खेळायचे, तुमचा छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून समोर आहे, मला अजिबात घाबरायचं नाही, मी कुणी नाहीये हा येते लक्षात, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही। ओके ताई नाव सांगायचं, सासर सांगायचं, माहेर सांगायचं आहे। शीतल विशाल आवारी, सासर देवतोरणे, माहेर आंबोली। बरं आंबोली ना ओके एक ताई आता जोरदार छान उखाणा घेणार आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। पहिला उखाणा मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर, विशालराव माझे पती, मी त्यांचे सौभाग्य होते। ओके ओके ज्याचा चांगला उखाणा होईल ना त्या डायरेक्ट पुढच्या राऊंडला जाणार आहे। हां ताई नाव सासर माहेर सांगायचं फास्ट। माझे नाव कोमल किरण राऊत, मी देवतोरण्यावरून आले। तुम्ही देवतोरण्यावरून आलात मला माहिती, थोड्याशा पुढे या, नमस्कार या या। आणि आता छानसा उखाणा घ्यायचा बरं का। हां विसरलं काय माझ्या मुलं लालमणी तोंडे महादेवाला बेलवाते वाकून महादेवाला बेलवाते वाकून किरणरावांचं नाव घेते, तुमचा सगळ्यांचा मान राखून। तुमचा सगळ्यांचा मान राखून बरं का, बरं जाऊ द्या असा उखाणा परत हा घ्यायचा नाही। नमस्कार ताई या समोर। गाव अनिता नवनाथ माताळे, माहेर निगडे आणि सासर शिंदे। सायंकाळच्या वेळी दिवा लावते देवाला, नमस्कार करून नवनाथरावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला। आनंद होतो मनाला, बरं बरं छान वा ओके। गाव आहे रे डुंगराचं कुरुंगराचं काही चाकायचं रे बापाची राणी घालतालाची घालता घालता म्हटले नाही कधी रुसवा घातला नाही, रुसवा विळू कुणासाठी नेसाय दिली पिवळी दाटी, पिवळ्या दाटीचा बारीक धागा रूप गेला पाटाच्या गाला पाठी म्हणतो नाव घे पोरी, नाव काय मुखाचं हळदी कुंकाचं, हळदी कुंकाने भरलं ताट, तर तुझी रावांचं नाव घेते समय राहते 360 360 आपल्यासाठी समय लावलं, धन्यवाद। नाव कल्पना कैलासारखं राहणार आहे रे माहेर हे दूध, हातात चुडा पायात जोडवी, सौभाग्याची खून, कैलासरावांचं नाव घेते तुमचा मान राखून। धन्यवाद। शीतल तानाजी आयरकर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर, तानाजी माझा फसल्यावर। अरे वा टाकव्यात होतं लग्न, गावात वाटायचं नाही तो पण मी म्हणा टाकव्यात होतं लग्न, टाकव्यात होतं लग्न, लग्नात होता बँडवाला, लग्नात होता बँडवाला, यांचं नाव घेते, संतोष रावांचं नाव घेते, झुकेगा नाही साला माझ्या भावाला गाव आहे रे माहेर मुंबई, उखाणा लालमणी तोडले लालमणी जोडले त्यांच्यासाठी आईबाप। ओके नमस्कार मी सुजाता सनी देशमुख, तुम्ही शिक्षक आहे का मग हां आवाज चांगला। माहेर गौड सासर देशमुख वाडी, नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आव हेच म्हणायचं, माडीवर माडी माडीवर नेसते साडी, साडीला लावते चाप, सुनील माझं बाप, दारात होती जाई, सुवर्णा माझी आई, गळ्यात घातली चैन, श्यामल माझी बहीण, पाण्याला चालली गवळण, शोभा माझी मावळण, देवघरात लावली अगरबत्ती, सनीराव माझे पती, मी त्यांची सौभाग्य होते। सगळ्या माता भगिनींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। ओके तिकडच्या ताई आणि इकडच्या ताई तिकडे चला फास्ट घ्यायचं आहे। त्या रिंग मध्ये घ्यायला पाहिजे। पळा पळा माग तो पण आणायचा आहे। शुभ
अभिनंदन. म्युझिक पहिल्या फेरीच्या पहिल्या विजेता आपल्याला मिळणार आहे मनापासून. म्युझिक अभिनंदन ताईंचं. चला ताईंचं नाव द्यायची. म्युझिक या ठिकाणी जोरदार टक्कर दोन्ही ताई आणि अटी तटीच्या हाताने नाही. ओके अभिनंदन. हात जर लावला अभिनंदन. धन्यवाद. म्युझिक थांबा थांबा. हा ओके. म्युझिक म्युझिक खुर्च्या न बसायला खाली. खाली बस. खुर्च्या खाली. म्युझिक म्युझिक चला जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी ताईंना प्रतिसाद अभिनंदन. चला अतिशय स्किलचा असा हा खेळ आहे. अरे वा वा छान. अभिनंदन. वा वा. ताई नाव सांगा. लाल चेंडूला काय विजेता. अभिनंदन. एकच मिनिट. सर्व माता भगिनींना विनंती आहे जागच्या जागी उभं राहा. चला सर्व माता भगिनींना विनंती आहे जागच्या जागी उभं राहा आणि नंतर त्यांना पाहण्यासाठी कृपया जागा द्या. विनंती आहे सर्व ताईंना विनंती कृपया इथे पुढे बसू नका. विनंती आहे. राजकारणाला समाजकारणाची यांना वाढदिवसाच्या अभिषेकातून युवतीच्या रमेश कोळेकर मागवा. लाल मॅटच्या पुढे कुणी येऊ नका. विनंती आहे. लाल कोळेकर उपसरपंच सुभाषराव आहेरकर सन्माननीय सरपंच పోట్ల గిట్ట దూకినట్టు పొలే రమ్మ జాతరలో పొట్ట రాజు ఊగినట్టు తుంపు కూడినట్టు ఎర్ర జొన్న రొట్టెలో మిరప తొక్కు हास्य भी बाजी मारते उसे बाजीगर करताय. चला ताई चला ना. तुम्हाला सांगितलं पटापट यायचं नाही तर बात करील बरं का. నా పాట చూడు నా పాట చూడు नाही तुमचा चेंडू अभिनंदन. कार्यक्रमामुळे 3 गाड्या घेऊन आले. कधी पण एकच गाडी घेऊन जातो असं.
आज मटेरियलला वेगळी गाडी आणि 8 जणांची टीम घेऊन आलो. एकदा विश्वास भाऊच्या वाढदिवसानिमित्त एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदमी ना पद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. आदमी ना पद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो आदमी दूसरे के मुसीबत में खड़ा होता है ना वो सबसे बड़ा होता है. वो विश्वास भाव होता है. जोरदार टाळ्या. 1 2 3 जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. बरं तुला जिंकली तर चांगलं होईल बाई. मला तू लक्ष दे. आम्ही इकडे बघता येईल मागं पाठीमागं. स्टार्ट. वा माझ्या हारलीला कारभारलीला फिर मागे भूतानी झपाटल हो वाळूग माय आता कोण झाले इकडे इकडे. थांबा मागासारखं मागासारखं मागासारखं. हां लक्ष द्या बरं का. थांबा त्यांच्या डोळ्यावर पायाकडे लक्ष द्या. हां स्टार्ट स्टार्ट. हां झालं. हां इकडे बघा बघा पड पाया पड फटाफट. हां तसंच तसंच झालं आंघोळ झाला. हां तसंच. हा थांबा परत नाही त्यांना कळलं नाही परत लय बारी. हां वा हळद लावली का काय केलं ते नीट करा की. पलटी ग पाया पलटी. वा 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 वा. हा बोट मी तर बोट नाही करायचं का. हा काही फिर माग बाई. डिंचंग बाबा लगेच परत परत परत. छान 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 नीट नीट. ये माग इकडे इकडे इकडे. हात हात लावा हात लावा. हां बघ माग बघ माग. हां लक्ष द्या बरं का. हां आता तू फासायला लागल्यावर कशी करायची गाडी. मग तुला स्कूटी राहिली का फटक्यात कर लावली का हळद. परत 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 फटक्यात फटक्यात वेळ नाही आपल्याला काही पुढचं टीम घेतो. हां इकडे मागे आजी इकडे किंवा तुला डायरेक्ट फायनल आहे बघ. स्टार्ट. दे ग माहिती तू माझ्याकडे तू करून घे. हा परत परत पार्डन. हां अरे वा जिंक जिंक जिंक. परत परत मला कळलं नाही काय केलं तुला. झालं आजी किती आता यांना करून दाखवायचं काय केलं तुला. आजींसाठी परत परत. अगे बाई सोन्याची माझी भेट. आता तुम्हाला एक सुंदर मेसेज देणार आहे तुला. अख्ख्या बाद झाल्या ना आणि मग एवढं आम्ही हुशार आहे. 17 लाख रुपये द्यायला काही येते का आम्ही. काय करतो मी पण इकडे तोंड करायचं कोणला ओळखीची दोघी एकत्र आले का. हो बरं तुम्ही काय केलं. लिस्ट काढली कुणाची तिची. बरं लिस्ट काढली बरं का. लिस्ट तुम्ही काय केलं. तुम्हाला पहिलं बरं सांगत होतो कळलं नाही तर मग तुम्ही काय पण मी सांगितलं होतं चार वेळा. काय केलं नक्की सांगा फटाफट सांगायचं. नाही समजलं ना मग नाही का. पण काहीतरी केलं असेल ना. आखली होती ना. बरं काय हरकत नाही पाया पडली म्हण ना काहीतरी असं. हां काही काय केलं बोलायचे नाही तर मग डायरेक्ट बात काय केलं ते सांगायचे मला. हां ताई तुमच्यापासून गेमला सुरुवात झाली कधी. हां जसं मागच्या यांनी केलं तसंच केलं. काय केलं कोणती. मला पण ते वाचल्यासारखंच वाटतं. वावसल्यासारखं ना. बरं बरं वावसा केला. बरं लिस्ट किंवा दोन्ही पैकी. हां शुभम जर फायनल कोणाला काढायचं भावावर तुम्ही लहान तर काय मी तुझ्या भावासारखं काय मला मोठा भाऊ असून छोटा भाऊ बोल. वावसला बरं पहिल्या बाईने काय करते की दुसऱ्या बाई तिसऱ्या बाई करत तू काय केलं सांग. त्या बाईने
ह्या ताईने जे केलं ते केलं. बरं ताई तू सांग बरं सगळ्यांनी व्यवस्थित सांगायचं. ती केली पण पहिलं समजलं नाही पण नंतर समजलं. समजलं. आता खरं उत्तर बरोबर ना. पालीत पाणी घेऊन पहिल्यावर शिपडलं 3 वेळा. काही तुम्हाला चान्स आहे ट्राय लावून दे. व्हेरी गुड. 1 2 3 4 चला आउट झालं. चला बस बसून घ्या. तू इकडे आउट सर काय इकडे शुभम सर तिकडे लक्ष द्या. काही सर इकडे एक आउट झालं तू एकदा आऊट म्हटल्यावर डायरेक्ट. अरे वा. हा गेले गेले. चला 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 का दोघी सर सर काय इकडे हा रेडी बसून घ्या ताई बसून घ्या. हा अरे वा. या इकडे. ओके आउट चला तुम्ही पण आउट. खाली जाऊन बसायचं विनंती. खाली जाऊन बसायचं. ओके रेडी तळ्यात अरे अरे हां रेडी. तुम्ही आऊट झाला बसायचं. काही तुम्ही पण आउट. चला आउट 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 सेकंड नंबर आउट नाही तुम्ही ते पण काय त्या चौघींचे नाव पुढे 3 4 3 4 5 चला बाय. चला ज्या उभ्या आहेत त्यांनी खाली बसा. कसं अवघड खेळ आहे काय किती सोपा. तुम्ही पण नाही बसा. चला एक आहे का सात. आता बघा चला तुम्ही जरी बाहेर आहे. 7 चला बसून घ्या. चला ताई बसा. माझ्याकडे आऊट झाला. दोन्ही चला बसून घ्या. अरे वा. सरपटी दोन्ही पाय रिंग मध्येच पाहिजे. स्कूटीचा सवाल आहे. सवाल स्कूटीचा पाय रिंग मध्ये बसून घ्यायचं नाही थोडं. चला पुढे आपण ताई लता. नाव टाका. नाव सांगा. हात कमरेवर. बाकी जी एकच बॅग तुमची पुढे यायला जातं बाळापैकी या खाली बसायचं. खाली बसायचं हात लागल्यावरती. अरे समोर येत आहे. व्हिडिओ शूट कर इकडं. इकडे येते. हा व्हिडिओ शूट कर. व्हिडिओ पाहिजे हंडाना टप्पे त्यावर हात ताई मागं बाग. चला ज्या ताई शेवटवर हात लावायचा नाही. अभिनंदन ताई. लावला तुम्ही. हात लावलेल्यांनी डायरेक्ट पांगवा. चला या ठिकाणी हात लावायचा नाही. आउट आहे ताई आऊट. एकदम सावकाश. बाटली जमा करा. शुभमजी लक्ष द्या. हात वरती लागला तर ताई बाद होईल. अभिनंदन. अरे छोट्या आवाजात जागा लावतात. एकदम छोटं. एक जण बाहेर दादा व्हिडिओ चालू ठेव. एकदम काटा निर्णय होणार आहे. टेन्शन घेऊ नका. काटा निर्णय होणार. काटा फायनल होणार. दिसतंय काटा फायनल होणार. काटा निर्णय होणार. चला 1 नंबर आणि 2 नंबर. थांबायचं दोन्ही जणी. ताई बसून घ्या तुम्ही. तुम्ही 2 नंबर. टीचर संधी आहे बघा ताई तुम्हाला पण पुढे जायला. अरे बाबा आता एक नाही तुमच्या दोघीला संधी आहे परत. ताई तुम्ही इकडे सांगितलं. तुम्ही इकडे बघा नशिबात असेल तर काही होतंय. फार चला सुजाता देशमुख, मंदा शिंदे आणि तुम्ही करा. तुमचं काय नाही. काय करू बाई मला आपल्याला मत नाही. माझा जीव उडतोय. अरे
आपल्या सगळ्यांसमोर स्कूटीच्या विजेते आपल्याला मिळणार आहे. पाहुणे जेवलेले आहेत, सगळे पाहुणे जेवले. आठवणीची गरज विश्वास भाऊने अतिशय सुंदर असं भोजन ठेवलं होतं, मग पाहुणे जेवलेले आहेत. आटी तटीची लढत. वाह! हर हाल में जीतने वाले चुनौतियों के सामने कभी झुकते नहीं. हर हाल में जीतने वाले चुनौतियों के सामने वरून आले. छान आहे खेळ. त्यांना नाही का एक प्रोत्साहन कर. त्यांच्यात असलेले कलागुण कलागुण सादर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल विश्वास मानतो. किती नंबर भेटतो तुम्हाला वाटतं? नशिबात असेल. नशिबात. ताई तुमचं नाव? आशा किशोर बडदे, शिव्यावरून आले. बरं बरं, शिव्यावरून आलं म्हणजे वेगवेगळ्या गावात चाललेत बक्षीस. बरं, खेळून कसं वाटलं? छान. काय जिंकणार? काय बरं, भाऊने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल? त्यांनी महिलांसाठी जो वेळ काढून महिलांच्या आनंदासाठी जे काही केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. ताई नमस्कार. मी निकिता संदीप वाळून तळवड्यावरून आले. भाऊंना पहिल्यांदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते. आणि महिलांनी शेतात काम करून महिलांना रोज तेच शेतात काम करायचं, त्यांना काहीतरी खेळण्यासाठी किंवा त्यांचं काहीतरी मनोगत करण्यासाठी सरांनी जे हे नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते. बचत गटाचा अध्यक्ष आहे का तुम्ही? नाही का? चांगल्या बोलल्या म्हणून म्हणलं. हो अरे वा, वेगळ्या गावात चालली म्हणजे सगळी साईज बक्षीस. बरं, खेळून कसं वाटलं ताई? खूप छान वाटलं. छान वाटलं. ओके, भाऊंबद्दल 2 शब्द. गृहिणींना इतर कामं व्यतिरिक्त बाहेर पुढे जायला मिळत नाही आणि त्यांनी हा कार्यक्रम मिळवला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. ताई नाव? नवला कुमरे येथून आले. ओके, काय जिंकणार आहात? इच्छा तर स्कूटी घेऊन जाण्याचीच आहे आणि तेच मिळवण्याचा प्रयत्न. अरे बाप, याला म्हणतात कॉन्फिडन्स. हां, बरं, खेळून कसं वाटलं आमच्याबद्दल? खूप छान. हां, यानंतर आमच्याकडं तुम्हाला माझ्याकडनं म्हणा, शिवम सरांकडनं म्हणा, आमच्या टीमकडनं म्हणा, नावामध्ये ज्यांचा आज वाढदिवस आहे असे सन्मान्य विश्वास भाऊ सेमीफायनल सुरू करण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. ज्यांनी सर्व माता भगिनींना एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस माता भगिनींच्या आनंद चेहऱ्यावर हास्य फुलावं. भाऊ कोणताही कार्यक्रम घेऊ शकले असते, पण माझ्या माता भगिनींना, माझ्या माय माऊलीला व्यासपीठ मिळावं त्या उदात्तेने तुम्ही भाऊने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सेमीफायनल. ओके, जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या भाऊंसाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या. आदरणीय विश्वास भाऊ शिवेकर युवा नेतृत्व यांच्या अभिष्टचिंतन सेवांच्या निमित्तानं त्यांचे शुभागमन झाले. देवभाऊ गायकवाड यांच्या मनापासून सहर्ष स्वागत. जनसेवक आणि भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय देवभाऊ गायकवाड यांचे शुभागमन संपूर्ण विद्यापीठाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. एकोणीस, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 48.
नाव काय सोनालीताई बोक्से 48 बरोबर. हा शेतीत राहिले का 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 60 ला अडकलं. चला चैत्राली वाळूंचा. स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 47 48 ला अडकल्या. जर विकल झाली 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 अडकली. 22 नीलमताई पापड 22. उद्या आता कुणाच्या नावाने स्कूटी रजिस्ट्रेशन होते आणि 2च मिनिटात एक नो 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 समोर हा तो आनंद गरीब स्कूटी नसेल हे सर्व उपरे विश्वास बघितले याला म्हणतात फायनल एक मिनिट चला ते 10 ताईच्या आल्या त्यांनी यायचं. चला उठा 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 उठा. शिवम सर पुढे बक्षीस दे करायची. चला शिवम सर. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानीच्या पुण्यपवित्र भूमीत आणि चक्रेश्वर महाराजांच्या या प्रांगणामध्ये आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण खेळ रंगला पैठणीचा पर्व दुसरे हा कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित केलेला आहे. भागखोऱ्यातील सर्व माझ्या माता भगिनी या कार्यक्रमाचा प्रतिसाद देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या प्रतिसादाला अनुषंगून नक्कीच तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल माझ्या अंगामध्ये नक्कीच ऊर्जा आल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढेही माता भगिनींसाठी यापेक्षाही अधिक बक्षीस ठेवून पुढील वर्षी आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू आणि तुमची अशी साथ मला यापुढेही मिळो अशी मी चक्रेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. साठी सन्मान देण्यासाठी अक्षयजी शिवेकर आणि शिवाजी कोरे या स्वातीताई देवाड्यांना विनंती आहे आपण मंचावरती या आणि तो नंबर देण्यासाठी निर्मलाताई कोरेकर आणि ज्ञानेश्वरजी शिवेकर यांना विनंती आहे तो नंबर देण्यासाठी आपण मंचावर.
कुलकर्णी समोर या. समोर यायचंय आणि स्मृती देण्यासाठी आज ज्यांचा वाढदिवस आहे आजच्या हे बक्षीस देण्यासाठी आपण समोर जातोय. तसेच त्यांच्या भगिनी ज्योतिताई यांनाही या ठिकाणी निकिताताई वाळून यांचं प्रथम क्रमांकाची मानाची एक दिवस स्मृती पटकवलेली आहे. माननीय विश्वास शिवेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तब्बल 5 तास चाललेल्या खेळरंगला पैठणीच्या कार्यक्रमातून स्मृतीवर बसून एक फोटो घ्यायचा आहे. आनंद गडे इकडे इकडे सोडीकडे त्यांनी विजय केला. शिवराव या खाली या. आज इकडे मारा सरका. सरका कारंडे आहेत का? मोनिका कारंडे. कारंडे दारुगड बाय दारुगड. शैलताई रामदास गवारी पाईट आहेत का? शैलताई या या योगिता रोहिदास काळडोके. चला योगिताताई काळडोके दान करून विश्वास भाऊंचा सन्मान होतोय. त्या आर्य नवीन अनंत उत्साह निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. त्यांना देव पावला शेवटची कृत्या शिक्षण विजेत्यांनी करायचे. ओके, आता काय करायचं तुम्ही? कार्यक्रम संपलाय. शिक्षणाचं नाव फक्त कॅन्डल वाच चालतं. आत्ताच्या
आजचे सत्कार मूर्ती तुमच्या आमच्या सर्वांच्या जवळचे सहकारी विश्वासभाऊ शिवेकर आज यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा. या वाढदिवसाचं औचित्य साधून विश्वासभाऊंनी आपल्या भागातील महिलांना खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाद्वारे निश्चितच आज एकत्रित करून सर्व महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद फुलवण्याचं काम विश्वासभाऊंनी केलेलं आहे. खरं तर विश्वासभाऊंची आमची फार जुनी ओळख आणि एक मैत्रीपूर्ण संबंध तयार झाल्यानंतर विश्वासभाऊकडनं निश्चितच शिकण्यासारखं असेल की मैत्री कशी जपावी. निश्चितच आपल्याला सर्वांना विश्वासभाऊ परिचित आहे. आम्हाला देखील मावळ तालुक्यामध्ये निश्चितच विश्वासभाऊंचं नेहमीच योगायोगाने भेट होत असते. खऱ्या अर्थाने विश्वासभाऊंकडनं मैत्री जपावी हे विश्वासभाऊंकडनं शिकण्यासारखं आहे. असो, मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने मावळ तालुक्यातील लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या वतीने विश्वासभाऊंना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी इथं बोलावून आदरातिथ्य केल्याबद्दल त्यांचं मनस्वी त्यांच्या सर्वच टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. 1 ते 30 माता भगिनींना विनंती आहे समोर यायचे. चला, माता भगिनींना विनंती असेल आपण ताबडतोब यायचंय. आणि खरं तर सर्व त्यांचा मित्रपरिवार, तरुण सहकारी आणि विशेष करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी, आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी विश्वासभाऊ शिवेकर यांचा सहकार्य या नात्यानं स्वागत करतो, आभार मानतो. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं भामापुऱ्यातल्या या माता भगिनी ज्या शेतीवाडीमध्ये कुटुंबामध्ये रममाण असतात, किंबहुना या कामातून त्यांना एकत्र यायला वेळ नसतो, अशा सगळ्या माता भगिनींना या आनंदोत्सवामध्ये एकत्र आणण्याचं काम विश्वासभाऊ शिवेकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे. आमचे युवा सहकारी संदीप भाऊ देशमुख या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत. खेड तालुक्यातली जी विधायक तरुण पिढी आहे त्याच्यामधले आमचे ॲडव्होकेट शुभमजी घाडगे असतील, सत्यवानजी साहणे असतील आणि त्यांची सगळी टीम हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित करते आहे. उत्तम नियोजन त्यांनी केलेलं आहे. महिलांमध्ये आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये मी अधिक वेळ न घेता मी माझे सहकारी पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेवराव शिवेकर, युवा उद्योजक माजी सरपंच रोहित डावरे पाटील, आमचे तालुका उपाध्यक्ष सुनीलरावजी देवकर आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि विश्वासराव शिवेकर यांना अशाच प्रकारे उदंड आयुष्य लावावं, उत्तम आरोग्य लावावं, उद्योग क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी, सामाजिक क्षेत्रात त्यांनी नेतृत्व करावं आणि त्यांच्या मनातल्या आकांक्षा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या शुभेच्छा सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. विशेष करून माझे जीवाभावाचे मित्र विश्वासराव त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाला हात घालण्याचं काम विश्वासराव आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. पाठीमागच्या वेळेस देखील एक चांगला उपक्रम विश्वासभाऊंनी या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी आमच्या महिला भगिनींना खेळ पैठणीचा हा वेगळाच उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे. बक्षिसं पाहत असताना अगदी स्कूटीपासून शिलाई मशीनपर्यंत अत्यंत आकर्षक अशी बक्षिसं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील लक्षवेधी हा विक्रमी खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वच मंडळी विश्वासरावांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. माझ्या संगत आलेले माझा संपूर्ण मित्रपरिवार खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने विश्वासरावांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीच्या आणि या वाढदिवसाच्या अनंत अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. असताना पैठणीचा खेळ बरोबर प्रत्येक महिन्याला पैठणी मिळाली पाहिजे अशी मी अपेक्षा करतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी बक्षीस त्या ठिकाणी जायला पाहिजे असं कौतुकास्पद महिलेने आज त्या ठिकाणी खेळलं गेलं पाहिजे अशीच मी या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. चला लांब सात 1 2 3 4 5 6 आजी बाहेर होते. आजी बाहेर जा, यांना भेटा आणि त्यांच्यासोबत खाली जाऊन बसा. मित्र आणि खऱ्या अर्थानं एका नवविश्वासावरती ज्यांना आरूढ व्हायचं ते माझे आदर्श सरपंच विश्वासभाऊ आणि त्यांच्या
वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि खऱ्या अर्थानं आजचं जे आकर्षण आहे, आज दोन आकर्षण बाबा शेट्टीचे आहेत. एक विश्वासभाऊ आपल्या सगळ्यांचं आकर्षण आहे आणि दुसरं आकर्षण आहे ते ॲक्टिवा आहे. सगळ्यांचं लक्ष मात्र मगाचपासून त्या ॲक्टिवावरती आहे. सगळ्या महिला भगिनींच्या डोक्यामध्ये आहे की नेते येऊ द्या, भाषण करू द्या, पण ॲक्टिवा कशी नेणार, ॲक्टिवा कोण नेणार, सगळ्यांच्या डोक्यामध्ये फक्त ॲक्टिवा आहे. आणि नेमकी ॲक्टिवाचं काय होणार, बाबा शेठ आपण देखील लक्ष ठेवून आहे की ॲक्टिवा कोण नेणार. जो मात्र ॲक्टिवा नेणार त्याच्या घरी बाबा शेठ काय आणि मी मासवडी खायला जाणार बरं का. गाडगे साहेब, साने साहेब, जो कोणी ॲक्टिवा नेली त्यांनी सगळ्यांना पार्टी द्यायची आहे. आयुष्यभर विसरणार नाही. अहो विश्वास भावला तर नाही विसरणार, पण तिचा विश्वास बसला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं परत एकदा एका कार्यक्षम नवीन नेतृत्वाला आपण त्या ठिकाणी नवीन नेतृत्वाकडे एका आशेनं त्या ठिकाणी बघतोय आणि ह्या नवीन नेतृत्वाला त्याच्या पुढच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण सगळे आलात. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विश्वासभाऊ तुम्हाला तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि निश्चितपणे मला खात्री आहे, विश्वास आहे, आजची महिलांची पुढील उपस्थिती बघता तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी या महिला किंग मेकर ठरतील एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. चक्रेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये हनुमानरायाच्या या पवित्र परिसरामध्ये आपल्या पायीट आणि या पंचक्रोशीतील एक आदर्श युवा व्यक्तिमत्व, एक आदर्श युवा उद्योजक म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे सहकारी उपसरपंच विश्वासभाऊ शिवेकर यांच्याकडे आपण सर्वजण पाहतो आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रावर काम करत असताना खऱ्या अर्थानं विश्वासभाऊंनी आपल्या समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम अलीकडच्या कालावधीमध्ये अत्यंत वेगाने केलेलं आहे. त्या अर्थानं सर्व सूत्रसंचालन करण्याचं काम आमचे सहकारी मित्र शुभम गाडगे असतील, संदीप भाऊ देशमुख असतील आणि सत्यवान साने असतील, या त्रिमूर्ती खऱ्या अर्थानं त्यांचाही उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. आपल्या खेड तालुक्याचा अभिमान, स्वाभिमान पुढे नेण्याचे काम पुणे जिल्ह्यामध्ये तीनही युवा मित्र या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी विश्वासभाऊंनी ठेवलेला असताना एक भव्य असं प्रथम क्रमांकाचे स्कूटीचं बक्षीस आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाची बक्षिसं या ठिकाणी ठेवून खऱ्या अर्थानं आपल्या पंचक्रोशीतील महिला भगिनींना या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देत असताना आलेल्या सर्वांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करत आलेल्या प्रत्येकाचा आदरातिथ्य, सन्मान, मान सन्मान करण्याचं काम विश्वासभाऊ मित्र परिवार या ठिकाणी होत आहे. आपल्या भविष्य काळासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. साठी
धन्यवाद. मनी ध्येयाचा ध्यास संगे कर्तृत्व विलास सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारकरी आणि कार्यशीलतेतून राष्ट्र घडवितात विकासाचे मानकरी. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मावळ तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय बाळाभाऊ भेगडे यांचा आपल्या खेड तालुक्यात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. निमित्त आहे माजी आदर्श सरपंच विश्वासभाऊ शिवेकरांना वाढदिवसाच्या सदिच्छा देण्यासाठी आदरणीय बाळाभाऊ भेगडेंनी या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करण्याचा शुभ असते. आदरणीय सरपंचांचा सन्मान देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे. न भूतो न भविष्यती बाळाभाऊंना सांगायला आनंद आहे. पश्चिम विभागामध्ये तब्बल 1000हून अधिक महिलांचा सक्रिय खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम. खऱ्या अर्थानं आयुष्यात विश्वासभाऊंनी काय कमवलं असेल तर ही श्रीमंती गमवलेली आहे. त्यामुळे विश्वासभाऊंना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करूया आणि आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो शब्दरूपी सदिच्छा शुभेच्छा आपण व्यक्त कराव्यात. खऱ्या अर्थानं मावळ तालुक्याचं विकासाचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं या ठिकाणी सर्वांना कार्यक्रम बघायचा आहे आणि कार्यक्रम बघत असताना या कार्यक्रमातून अनेकांना बक्षीस मिळणार आहे. परंतु आज या ठिकाणी विश्वासभाऊ शिवेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आमच्या बरोबर आलेले खादी ग्रामोद्योगचे चेअरमन आमचे सुनील भाऊ असतील, तळेगाव नगरीचे उपनगर अध्यक्ष अजय भाऊ असतील आणि विश्वास भाऊवर प्रेम करणारे सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी झालेले भगिनी आणि बंधूंनो, खरं तर मला आज शिवे गावाकडे येत असताना मी 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस करंजवेरेला आलो होतो त्यावेळेस नवला कुंभऱ्यावरून करंजवेरेला यायचं म्हटलं तर रस्त्यात खड्डा आहे का, खड्ड्यात रस्ता आहे तो शोधावा लागायचा आणि नवला कुंभऱ्यावरून करंजवेरेला यायला जवळजवळ पाऊण तास लागायचा. मी आता नवला कुंभऱ्यावरून निघालो, बरोबर 10 मिनिटात आम्ही या ठिकाणी पोहोचलो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना आम्ही इंदोरी, जांभोडे, नवला कुंभरे, करंजवेरे आपल्या वराळे मार्गे आंबेठाणला जो जाणारा रस्ता आहे हा रस्ता त्या ठिकाणी केला. त्यामुळे या भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली हे सांगायला देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. विश्वासभाऊ आमच्या सर्वांच्या नात्यातला तळेगावमध्ये राहत असताना त्या ठिकाणी छोटी मोठी कामं करत होता आणि ती कामं करता करता आपल्या गावाशी असलेले त्याचं स्नेह आणि ऋणानुबंध शेतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपली शेतीच्या माध्यमातून व्यवसाय असेल आणि नोकरीच्या सारखं काम या ठिकाणी केलं. आणि मला देखील वाटत नव्हतं विश्वास तिकडे शिवे गावात काय करतो, परंतु या ठिकाणी विश्वासला ज्यावेळेस सरपंच केला त्यावेळेस मला वाटलं की हा खूप मोठा एक दिवस होणार आहे असं मला त्या ठिकाणी जाणवलं. सोपनरावजी या ठिकाणी आहेत, चांगदेवराव या ठिकाणी आहेत आणि ही सगळी मंडळी एक तरुण सहकारी म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करतात. ते मला वाटतं काही वेळापूर्वी या ठिकाणी शरद भाऊ येऊन गेले, त्याचबरोबर अतुल भाऊ देखील येऊन गेले आणि आपण सगळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी झाला. मला आपल्या सगळ्या माता भगिनींना विनंती करायची आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशामध्ये जी नवीन संसद बांधली ती संसद बांधल्यानंतर त्या संसदेतला पहिला कायदा काय केला असेल तर नारी शक्ती वंदन, म्हणजे आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी केंद्रामध्ये आरक्षण मिळावं, 33% आरक्षण देणारा देशातला पहिला कायदा नवीन संसदेमध्ये करण्याचं काम देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी केलं. आणि या ठिकाणी आपल्या देशाच्या राष्ट्रपती या देखील आपल्या एक महिला भगिनी आहेत, राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू आपल्या देशाच्या
अर्थमंत्री घराची आर्थिक चावी कुणाकडे असते? तुमच्याकडे असते, तुमच्याकडे असते, कुणाकडे असते? बघा, या व्यासपीठावरचे आमचे सगळे सहकारी म्हणतात की घराची आर्थिक चावी महिला भगिनीकडे असते. तुमच्याकडे आहे ना आर्थिक चावी घराची? कुणाकुणाकडे आहे चावी? घराची तिजोरीची चावी कुणाकडे आहे? बाकीच्यांकडं आहे ना? मग देशाच्या आर्थिक तिजोरीची चावी कुणाकडे आहे? महिला भगिनीकडेच आहे, निर्मलाजी सीतारामन. त्यामुळं आपण सगळे मिळून एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आला. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण दोन्ही हात वर करून आपले सहकारी विश्वास भाऊ याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. सगळ्यांनी दोन्ही हात वर करून शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.